खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार असलेल्या भीमराव तापकीर यांनी वारजे माळवाडीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केले। गणपती माथ्यावरील पावशा गणपतीचे दर्शन घेऊन सुरू करण्यात आलेल्या या पदयात्रेत भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती। या पदयात्रेनंतर आम्ही भीमराव तापकीर आणि दिलीप बराटे यांच्याशी बातचीत केली असता तापकीर यांनी हे शक्ती प्रदर्शन असल्याचं नाकारलं, तर बराटे यांनी विरोधी गटावर सडकून टीका केली। पाहूयात नेमकं कोण काय म्हणालंय। खरं तर हे काही शक्ती प्रदर्शन नव्हतं। हे महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या बहिणींनीच खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्हा सर्वांचं पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून खरं तर माझं स्वागत केलं। माझ्याबरोबर प्रचारामध्ये सहभागी झाल्या। प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या चेकमेट मध्ये सुद्धा ते दृश्य टिपलेलं आहे। जागोजागी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक एकत्रित येऊन उत्स्फूर्तपणाने या ठिकाणी स्वागत करत होते। महिला भगिनींनी सुद्धा त्या ठिकाणी माझं औक्षण केलं। खरं तर हे सर्व पाहिल्याच्या नंतर असं वाटत आहे की आपला जो विजय आहे हा विजय या ठिकाणी ह्या माझ्या लाडक्या बहिणी त्याचप्रमाणे नागरिक या ठिकाणी मला मिळून देतील, यामध्ये माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही। यदा कदाचित जर कोणाला त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्यांनी आवश्यक घ्यावं, त्याला मी त्या ठिकाणी उत्तर द्यायला तयार आहे। मी काय कोणाच्या दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेत नाही किंवा फ्लेक्सबाजी करत नाही। आहे ती सत्य बाजू मी त्या ठिकाणी पॅम्पलेटमध्ये मांडलेली आहे। मी या ठिकाणी पाहतो की आपल्याच भागामध्ये गल्ली बोळामध्ये ड्रेनेज युक्त पाणी वाहतं, त्या ठिकाणी दुसरीकडे दुर्लक्ष करायचं आणि मी आज संपूर्ण खडकवासला मतदारसंघाचा चेहरा बदलेल अशा प्रकारच्या खोट्या बुलथापा देऊन नागरिकांना आकर्षित करण्याचं काम ते करत आहे। परंतु अशा बुलथापाला या भागातील कोणताही नागरिक, मग आमच्या रामनगर स्लम एरियातला असो किंवा आमच्या सोसायटीतला नागरिक असो, या ठिकाणी खोट्या प्रचाराला, खोट्या श्रेय घेणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे कधी उभा राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं। नाही, शक्ती प्रदर्शन वगैरे असं काही नाहीये। हे महायुतीवर लोकांचं प्रेम आहे, भीमरावांवर लोकांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी लोक आपण होऊन सहभागी होतात, प्रचारामध्ये सहभागी होतात। शक्ती प्रदर्शन वगैरे करण्याची काय गरज नाही। संपूर्ण वारजे परिसर आणि वारजे भाग हा महायुतीच्या पाठीमागे आणि भीमराव तापकीर यांच्या पाठीमागे उभा आहे असं मी ठामठाकपणे सांगू इच्छितो। कारण त्याचं कारण मी सांगतो, कारण या वारजे परिसरामध्ये जी विकास कामं झाली ती महायुतीच्या माध्यमातून झालेली आहे। मग ड्रेनेज असेल, पाणी असेल, रस्ते असतील, स्ट्रीट लाईट असेल, पाणी पुरवठा योजना असतील, सोलर सिस्टीम असतील, जिम्स असतील, हॉस्पिटल्स असतील, या सगळ्या सुविधा महायुतीच्या माध्यमातून झालेल्या आहे। आणि आम्ही या ठिकाणी वारजेकरांना सांगण्यात यशस्वी झालेलं आहे की केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे, राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं सरकार आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांचं सरकार आहे। केंद्रातलं राज्यातलं सरकार जर बरोबर असेल तर स्थानिक आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या भागातली फार मोठी कामं विकास निधीच्या माध्यमातून करू शकतो, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे। त्यामुळे वारजे परिसरामध्ये भूलथापा देणाऱ्या लोकांच्या पाठीमागे कुणी जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे। कारण वारज्यामध्ये जो विकास झालेला आहे हे कुणी आमदारकी लढत असतील, कुणी मी सांगत असेल हे केलं ते केलं, अजिबात नाही। त्यांच्या काळामध्ये कुठली कामं या वारजे परिसरात झालेली नाही। फक्त शोभेची कामं झाली काही, परंतु विकासाची कामे कुठलीच झालेली नाही। आणि विकासाची कामं न होता आम्ही सुद्धा महायुतीच्या माध्यमातून वारजे परिसरामध्ये जवळपास 800 कोटीची कामं केलेली आहेत। त्यामुळे वारजे परिसर महायुतीच्या मागे आहे, आमच्या मागे आहे, अण्णांच्या मागे आहे। आणि मी 100% सांगतो की या वारज्यातले जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गटाचे उमेदवार असले तर या वारज्यामध्ये भीमराव अण्णा 1 नंबर लीडने या ठिकाणी वारज्यात असणार आहे। मी ठामठाकपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतो।